स्पर्धा परीक्षेचा बाजार. बरोबर. तर हा वर्ड त्यांनी का यूज केला, हां. काय असेल याबद्दल? आता बाजार म्हणजे काय झालाय, की इकडे आज क्लास इंडस्ट्री मोठ्या प्रमाणात वाढली. बुक बरोबर. इंडस्ट्री मोठ्या प्रमाणामध्ये वाढली. हं, अभ्यासिका, हॉस्टेल, मेस हे हं, जर हं. बघितलं तर आम्ही एक रिसर्च केलता 2020 मध्ये 20-21च्या ओके. पिरियडमध्ये मी स्वतःच रिसर्च केलता. हं, हं. त्याच्यामध्ये आम्ही जो रिसर्च केला त्याच्यातनं हे आमच्या समोर आलं, की साधारणतः पुण्यामध्ये हं. 1 ते 1.5 लाखाच्या आसपास विद्यार्थी तयारी करतात. बरोबर. राज्यभरामध्ये 25-1 लाख विद्यार्थी तयारी करतात. याच्यामध्ये क्लास इंडस्ट्रीचा बिझनेस, हं. पुस्तकाचा बिझनेस, अभ्यास हे जर सगळं बघितलं तर जवळपास 6,500 ते 7,000 कोटीची वार्षिक उलाढाल आहे या बापरे! क्षेत्रावरती. जवळपास 4 ते 5 लाख लोकांना ह्याच्यावर रोजगार डिपेंड होतो आणि हं. जवळपास 52 ते 56 पद्धतीचे वेगवेगळे व्यवसाय या इंडस्ट्रीवरती डिपेंड आहेत. अवलंबून. ओके. म्हणून मला वाटतं की लेखकांनी त्याच्यामध्ये हा एक शब्द तो त्या ठिकाणी वापरलेला आहे हं, आणि विद्यार्थी पालकांनी ह्या गोष्टीकडे समजून घेतल्या पाहिजेत, की क्लासमध्ये योग्य मार्गदर्शन मिळतं तर मिळतं. हं, पण कोणत्या हं. गोष्टीचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे, हे विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी त्या ठिकाणी समजून घ्यायला पाहिजे आणि जी मुलं इथं कोणी 3 वर्षापासून, कोणी 2 वर्षापासून प्रिपरेशन करते, तर त्यांचं मार्गदर्शन घ्यायला पाहिजे. जे बरोबर. अधिकारी झालेत त्यांचं थोडंसं मार्गदर्शन घ्यायला पाहिजे आणि बरोबर. त्या पद्धतीने मला असं वाटतं, की पुढे जायला पाहिजे.